आहेत ते कोल्हापूरकर आहेत। यानंतर ही थेट दृश्य आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबाहेरची बघतोय। तिथं विरोध दर्शवायला सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेचा जो निर्णय आहे, आज 15 ऑगस्टच्या दिवशी चिकन आणि मटण विक्रीवरती बंदी आहे। मात्र या विरोधात आता अनेक आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरलेत। आज सकाळपासूनच खरं तर पोलिसांचा बंदोबस्त होता। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे तिथे आहेत। अजित, कोण आहेत हे सगळेजण जे विरोध करतायत? त्यांनी इथं पोलीस जे कल्याण महानगरपालिकेचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयासमोर त्यांनी कोंबड्या आणून निषेध केलेला आहे। त्या तुमचं म्हणणं काय असावं? समाजावर निषेध करतो, मी याचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करत आहे। तुमचं बोलणं होतं होतं पालिकेची काय अरे कॅमेरा इकडे तिकडे एवढाच आमचा उद्देश आहे। आम्ही आमच्या समाजाच्या वतीने करतोय आंदोलन। आयुक्तांनी आमच्याशी खोटं बोलले। इचलकरंजी आयुक्तांनी मागे घेतला, पण या आयुक्तांना घ्यायला काय हरकत होती? प्रत्येक वेळेस आमच्या समाजावर अन्याय होतो। नगरपालिकेला अधिकारच नाही। काय खावं काय नाही कल्याण शहरातील हिंदी में जानना चाहेंगे आप लोग आणि विकणाऱ्यांना व्यापाऱ्यांवरती ही महापालिका हमारे समाज के ऊपर अन्याय कर रहे हैं। हर एक जन काम धंधा करते हैं, फिर हमारा काम धंधा बंद क्यों? विरोध प्रदर्शन कर रहे हैं। विरोध प्रदर्शन हम कर रहे हैं, हम निषेध कर रहे हैं आयुक्त का, हम महापालिका का निषेध कर रहे हैं। इसके बाद हमारे को न्याय मिलना चाहिए। आम्ही पोलीस साहेबांना सांगतोय, पोलिसांना सांगतोय, आमच्या समाजावर अन्याय होऊन देऊ नका। पुढच्या वेळेस आम्हाला दुसरं काही राजकीय करायचं नाही। आमची मागणी ही होती की फक्त दुकाने चालू राहतील, तुम्ही थोडं कुठे शिथिलता आणावी, पण महापालिका आयुक्त त्यांच्या मतावर ठाम होते। तब प्रशासकीय था महापालिका में। आपण जर पाहिलं तर अनेक जे इथे हिंदू खाटीक समाजाचे जे सदस्य ते आले होते यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि ही पोलिसांची व्हॅन जी आहे त्या व्हॅनमध्ये त्यांना इथं आता ताब्यात घेऊन भरण्यात आलेलं आहे। त्याच्यावरना पोलीस स्टेशनला घेऊन जातील। कोंबड्या आणून त्यांनी एक निषेध केलेला आहे आणि निषेधाचं आंदोलन जर आपण पाहिलं तर त्यांनी अचानकपणे येऊन इथं मागे हॉटेल आहे, या हॉटेलवरती ते थांबले होते आणि तिथून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। म्हणून आंदोलन करायला लागलं। आज आमचं एवढंच म्हणणं आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिवशी आम्हालाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आमची दुकानं चालू राहिली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आंदोलन तुम्ही ज्या पद्धतीने केलं आहे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी आक्रमकपणे येऊन इथं त्यांची भूमिका मांडली आणि त्याचबरोबरीनं इथं पुन्हा एकदा बॅरिकेडिंग करून पूर्ण पालिकेचं मुख्यालय जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सगळे जे हिंदू खाटीक समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि नेमकं हे सगळं आंदोलन जे आहे हे प्रतिकात्मक ते करणं होतेच आणि त्याच पद्धतीनं त्यांनी इथं येऊन कोंबड्या ज्या आहेत कोंबड्या उडवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या सगळा जो निषेध होता म्हणजे त्यांचे जे त्यांनी पत्रक काढलं होतं त्या पत्रकच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा सगळा निषेध जो आहे तो केलेला आहे। हिंदू खाटीक समाजाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर येऊन आंदोलन केलेलं आहे। तर इथं त्यांनी हातात बॅनर घेतलेले आहेत, हातामध्ये कोंबड्या होत्या आणि या सगळ्या याच्यातून त्यांनी स्वातंत्र्य हिरवलं जाते, महापालिका आमचं स्वातंत्र्य हिरवते। व्यापारी विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती जर असा अन्याय होत असेल तर त्या विरोधात हिंदू खाटीक समाज आणि महाराष्ट्र राज्य मटन चिकन व्यापारी असोसिएशन त्यांच्या विरोधात ही निदर्शन आहे। ही लढाई आमची थांबलेली नाही। त्यांना आतमध्ये ताब्यात घेतले तरी देखील अशा पद्धतीने त्यांनी हातामध्ये बॅनर घेऊन त्यांचा जो निषेध आहे त्यांनी कायम केलेला आहे। कोंबड्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्यासोबतच जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये
खरं तर पोलिसांनी छावणीचं स्वरूप आणलं होतं. दोन्ही बाजूला 100 मीटरवरती बॅरिकेटिंग केली होती. पण इथून मागच्या बाजूने, या इमारतीच्या मागच्या बाजूने चोर रस्त्याने येऊन हे हिंदू खाटीक समाज जे आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि कोंबड्या इथं उडवत त्यांनी त्यांचा निषेध नोंदवलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आदेश काढला होता की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी कोणतेही मांस विक्री केली जाऊ नये, मांस जे आहे ते कापले जाऊ नये, असा तो आदेश होता. पालिका वारंवार दावा करते की 1988ला हा आदेश निघालेला होता आणि त्याचा अंमलबजावणी दरवर्षी केली जाते, अनेक महानगरपालिकांमध्ये केली जाते आणि त्यानुसारच आम्ही देखील आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय. पण या सगळ्या जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं कुठेही पालिकेने ऐकलं नाही आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे हे आता खाटीक समाजाने केलेलं आहे. आपण पोलीस जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू की नेमकं हे आंदोलन जे आहे, आंदोलनानंतर पोलिसांची भूमिका काय असेल. पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था लावली होती. सुरक्षा व्यवस्था लावून देखील मोठ्या प्रमाणावरती इथं जे आंदोलनकर्ते आहेत ते आलेले आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस गौडसाहेब आंदोलनकर्त्यांनी ताब्यात घेतले. हो, ताब्यात घेतलं. इथं बॅरिकेटिंग केली गेली होती, पोलीस मधून मोठ्या लावला होता. त्यांनी कोंबड्या आणल्या, इथे फडकवल्या, त्यांचा निषेध होता. काय आम्ही काय करू दिलेलं नाही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे सगळ्यांनी. मग पुढे आता बंदोबस्त कसा असेल? आहे कडेकोट बंदोबस्त काय प्रॉब्लेम. कडक बंदोबस्त लावलाय, पण तरी देखील हिंदू खाटीक समाजचे पदाधिकारी जे आहेत ते इथे येऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे. कोंबड्या इथं उडवल्या, हातामध्ये फलक घेऊन निषेध केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो असताना देखील हिंदू खाटीक समाज इथे येऊन पालिकेच्या मुख्यालयासमोरच त्यांनी आंदोलन केलेलं आहे. यामुळेच इथं आता पुढचं स्वरूप कसं असेल, कारण का फक्त हिंदू खाटीक समाज नाही तर ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, या सर्वांनीच पालिकेच्या या जो आदेश होता त्याचा निषेध केला होता, त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. आता फक्त हिंदू खाटीक समाज आलेला आहे. यापुढे आणखीनही इथं लोक येतील अशी शंका व्यक्त केली जाते. बिलकुल अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोरची ही दृश्य बघत होतो. मांस खरेदी विक्रीला आज बंदी घातल्यामुळे हिंदू खाटीक समाजानं तिथं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. बॅनर फडकावले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. इतर महानगरपालिकांनी ही सक्ती मागे घेतली, मात्र इथेच ही सक्ती का? मांस खरेदी विक्री आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंदी आहे आणि तसा आदेशच महानगरपालिकेनं काढल्यामुळे हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय आणि त्यांनी महानगरपालिकेसमोर, महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हातात कोंबड्या घेऊन, हातात झेंडे घेऊन आणि हातात फलक घेऊन निषेध केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.